श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शनीची ढैया किंवा छोटी पनौती म्हणजे काय आणि सिंह आणि धनु राशीला ही छोटी पनौती तारेल का मारेल, पुढची 2.5 वर्ष या दोन राशींसाठी कशी जाणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका। आज आपण शनीची ढैया किंवा छोटी पनौती म्हणजे काय ते पाहणार असून त्याविषयी आज आपण या व्हिडिओत बोलणार आहोत। 29 मार्च 2025 शनिदेव आपल्या राशीचे परिवर्तन करत आहेत। आतापर्यंत शनिदेव आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत होते आणि आता ते गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत जातील। जेव्हा कधीही शनिदेव गुरुच्या राशीत जातात तेव्हा ते समाजाचे कल्याण करतात, काही नवीन गोष्टी घडवतात किंवा नवीन नियम बनवले जातात किंवा बनतात। त्यामुळे शनी मीन राशीत जातील तेव्हा काहीतरी चांगलंच घडेल असे आपण समजू शकतो। मात्र आजचा आपला विषय सार्वजनिक नसून प्रत्येक वैयक्तिक सिंह राशीला किंवा धनु राशीला ही शनीची ढैया किंवा पनौती कशी जाणार आहे ते आज आपण इथे पाहणार आहोत। 2025 मध्ये जेव्हा शनी महाराज राशी परिवर्तन करतील तेव्हा कोणत्या दोन राशीवर त्याचा परिणाम होईल। आतापर्यंत वृश्चिक आणि कर्क राशींवर शनीची ढैया चालू होती। आता 2025 नंतर 2.5 वर्षापर्यंत कोणत्या राशीची सुरू होईल त्यावर आपण काय उपाय करावे ज्यामुळे आपला खर्च होणार नाही आणि या उपायांनी चांगले फळ देखील आपल्याला मिळेल। आता आपण पाहू ढैया म्हणजे काय। तर जेव्हा कधीही आपल्या जन्म राशीनुसार शनीचे गोचर 4थ्या किंवा 8व्या भावात येते तेव्हा त्याला शनीची ढैया असे म्हणतात। तर मीन राशीत जेव्हा शनी महाराज येतील तेव्हा धनु राशीपासून 4थे व सिंह राशीपासून 8वे असतील। म्हणजे सिंह व धनु राशीला 29 मार्च 2025 पासून ही ढैया सुरू होणार आहे। आपल्या कुंडलीत चंद्र कोणत्या स्थानात आहे ते अगोदर पाहून घ्या। तिथून मीन राशीपर्यंत मोजले की कळेल तुम्हाला शनी कितवा आहे ते। या दोन राशी विशेषतः शनीच्या ढैयात येणार आहेत, म्हणजेच मराठीत आपण त्याला अडीचकी सुद्धा म्हणू शकतो। शनीच्या ढैयेने सगळे खूप घाबरतात आणि आता आपले काहीतरी वाईट होणार या भीतीत असतात। पण एक लक्षात असू द्या, शनीच्या ढैयेला लघु कल्याणी असे सुद्धा म्हटले आहे। लघु कल्याणी म्हणजे तुमचे छोटे मोठे चांगले काम सुद्धा या ढैयेत होऊ शकते। शनीचे गोचर ज्या भावातून होते त्या भावाशी संबंधित जबाबदाऱ्या वाढतात व त्या स्थानाविषयी काही सुखांमध्ये कमतरता असू शकते। कारण शनिदेव जे आहेत ते डिसिप्लिन, अनुशासन, कष्ट देणारे, दंडाधिकारी, संकट देणारे, दुःख देणारे, वैराग्याचे कारक असे असले तरी सुद्धा ते काही प्रमाणात सुख सुद्धा देऊ शकतात। मात्र त्या स्थानातून शनिदेव काही दृष्टीने बघतात तर ते त्या स्थानाचे काय फळ देतील ते आपण पुढे पाहूया। आता सिंह राशीला ही ढैया काय फळ देईल ते आपण पाहू। चंद्र कुंडलीनुसार 8व्या भावाचा संबंधित काही कष्ट तुम्हाला होऊ शकतात। अष्टमातून शनिदेव पंचमाला बघणार, म्हणजे तुम्हाला जर दशा चांगली असेल तर तुम्हाला पंचम स्थानाचे फळ चांगले मिळू शकेल। मुलांपासून सुख किंवा आनंदाच्या गोष्टी अनुभवायला मिळतील। तसेच जर तुम्हाला अपत्य नसेल तर तुम्हाला अपत्य म्हणजेच मूल होऊ शकते। तसेच अष्टमस्थान आणि शनिदेव म्हणजेच सासूरवाडीची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते। स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या। आपल्या पार्टनर सोबत वाद होऊ शकतात, म्हणजेच पती पत्नीत वाद होऊ शकतात, त्याची काळजी घ्या। तुमच्या तब्येतीच्या बाबतीत जरा कुरबुरी असल्या तरी तुमच्या पतीच्या पैशात मात्र वाढ होणार आहे हे लक्षात असू द्या।
तुमचा स्वतःचा स्वभाव सुद्धा शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडीफार तुमची चिडचिड होऊ शकते, त्याकडे लक्ष द्या. धनु राशीला चौथा शनी म्हणजेच घराची जबाबदारी वाढतील. आईसाठी कष्ट, घरासाठी खर्च, घरापासून लांब राहण्याचे योग, आईशी वाद होऊ शकतात. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. शनीची दृष्टी षष्ठ स्थानावर पडली, त्यामुळे शत्रुनाश होईल. शत्रूवर तुम्ही विजय मिळवाल. कोणत्या स्पर्धेत जर तुम्ही भाग घेतला असेल तर त्यावर तुम्ही विजय हमखास मिळवणार. हे सगळं पाहत असताना मूळ कुंडलीतील तुमचा शनी कसा आहे आणि तुम्हाला सध्या कोणत्या ग्रहाची महादशा चालू आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचे आहे. यासोबत आपले चांगले कर्म करणं फार गरजेचे आहे, कारण शनी हा कर्माचा कारक आहे, कर्मानुसार फळ देणार आहे. वाईट परिणामांपासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर नियमित हनुमान चालिसाचा रोज पाठ करावा. विष्णू सहस्त्रनामाचा रोज 3दा किमान एकदा तरी पाठ करावा. सिंह राशीवाल्यांनी हनुमान चालिसासोबत थोडीफार रवीची उपासना करणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणजेच तुम्हाला काही त्रास होणार नाहीत. शनीची ढैया साडेसातीप्रमाणेच पण अल्पकाळ असलेला प्रभाव हा कालखंड माणसाच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकतो, परंतु योग्य सावधानगिरी, संयम आणि धार्मिक उपाय यांच्या सहाय्याने त्याचा प्रभाव कमी करता येतो. शनीची ढैया ही फक्त एक परीक्षा आहे, ज्यातून आपण अधिक संयमी, कष्टाळू आणि आत्मनिर्भर बनू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा काळ सामोरा गेल्यास यश आणि समाधान नक्की मिळेल. धन्यवाद. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकून घेतला त्याबद्दल. जर तुम्हाला कन्सल्टन्सी हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता.